Hello dear students, this is Pragati. आपण पाहतोय polynomial exercise 2.4 question number 15. Give possible expression for the length and breadth of each of the following rectangles in which their areas are given. म्हणजे काय, आपल्याला एका रेक्टँगलचा हा एक एरिया दिलेला आहे आणि ह्या एरियावरून आपल्याला त्या रेक्टँगलचे लेंथ काय आणि ब्रेथ काय हे काढायचे आहे. तर पहा मुलांनो, आपल्याला एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे, एरिया इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. आणि हा जो आहे इक्वेशन आपल्याला दिलेला आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे आपल्याला दोन रूट्स मिळतात आणि त्याच्यापैकी एक लेंथ राहील आणि दुसरा ब्रेथ राहील. चला तर मग आपण सॉल्व करूया क्वाड्रॅटिक इक्वेशन. सगळ्यात पहिले आपण फर्स्ट आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय केलं 25 इंटू 12. तर आपल्याला काय मिळत आहे, आपल्याला मिळत आहे 60 24 हे झाले 330, हे झाले 300 आणि आपल्याला -35चा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. पहा मुलांना, आपल्याला दोन नंबर असे पाहिजे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 300 होणार आणि त्या दोन नंबरचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 35 येणार. तर आपल्याला माहिती नाही, तर मग आपण काय करणार, आपण पहिले 300चे पटापट फॅक्टर पाडून घेऊया. सगळ्यात पहिले 2ने करूया, हाफ झाले, हे झाले 150. त्याच्यानंतर अजून 2ने करू शकता तुम्ही, हे झाले 75. मग आपल्याला 5ने करावं लागेल, हे झाले 15. त्याच्यानंतर आपण 3ने करूया, 3 नंतर 5 मिळतो आणि 5 1 5 आपल्याला मिळतो. अशा प्रकारे हे सॉल्व होत आहे. तर पहा, आपल्याला जे फॅक्टर पाहिजे ते हे सगळे याच्यावरूनच आपल्याला मिळेल. तर आपण टॅली करून पाहूया. 2 2 जा 4, 4 5 जा 20. तर मी जर का हे 20 घेतले आणि हे 15 घेतले तर 20 आणि 15 आपल्याला 35 मिळू शकतात. इथे 20 इंटू 15 असे घेतले. आता हा ए स्क्वेअर आहे, तर म्हणजे इथे पण ए राहील आणि इथे पण ए राहील आणि हा ए आहे, ठीक आहे. पण पहा, हा प्लस आहे पण इकडे मायनस आहे आणि आपल्याला दोन्ही याची मायनसची साईन दिली तेव्हा कुठे हा 35 येईल. तर चला मग आता हे आपल्याला फॅक्टर, आपल्याला हे दोन भेटले, आपण याच्या क्वाड्रॅटिक इक्वेशन स्प्लिटिंग द मिडल टर्मनी सॉल्व करूया. तर इक्वल टू काय मिळणार आपल्याला, फर्स्ट टर्म आपण ॲज इट इज आणि लास्ट टर्म आपण ॲज इट इज ठेवतो आणि मिडल टर्म आपण अशा ह्याच्यात स्प्लिट करणार आहोत. तर 25a स्क्वेअर मायनस 20a मायनस 15a प्लस 12 ॲज इट इज ठेवले. आता ह्या 4 नंबरला आपण 2 2मध्ये डिवाईड करून टाकू. तर आपल्याला काय कॉमन निघतं, इथे कॉमन आपलं निघतं 5 आणि दोन्हीकडे ए आहे तर ए पण कॉमन निघाला. मग ब्रॅकेटमध्ये काय मिळतं आपल्याला, 5 5 जा 25, 2 ए आहेत तर एक इथे आला, एक इथे आला आणि 5 मायनस 5 4 जा 20, ए इकडे आलेला आहे. अशाच प्रकारे आपण इथे -3 घेतो आहे कॉमन, 3च्या टेबलमध्ये दोन्ही पण येतात. त्याच्यानंतर आपण ब्रॅकेटमध्ये 3 5 जा आणि हा ए आणि हा प्लस आहे म्हणजे मायनस घ्यावं लागेल, हा मायनस हा प्लस होईल. तर मग इथे झाला 4. अशाच प्रकारे हे दोन ब्रॅकेटचा आपण एक कॉमन ब्रॅकेट लिहूया. 5a मायनस 4चा एक ब्रॅकेट झाला आणि 5a मायनस 3चा दुसरा ब्रॅकेट झाला. सो आपल्याला काय म्हटलं आहे, आपल्याला विचारली आहे की एक्सप्रेशन्स आपल्याला काय मिळतील लेंथ आणि ब्रेथचे. सो आपली लेंथ किती राहील, लेंथ इक्वल टू राहील 5a मायनस 4 आणि ब्रेथ जी आहे ती इक्वल टू राहील 5a मायनस 3. आता सेकंड करूया. चला तर मग सेकंड क्वेश्चन चालू करूया. सेकंड आपल्याला हा एरिया आपल्याला दिलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणि याचे जेव्हा आपण स्प्लिटिंग द मिडल टर्मनी दोन फॅक्टर पाडू तर त्याच्यापैकी एक लेंथ असेल आणि दुसरा ब्रेथ असेल. तर स्टार्ट करायसाठी आपण 35 इंटू 12 करावं लागेल. तर ते होतात 420 होतात. साईन इथे मायनसची लागेल, हा वायचा आहे इक्वेशन आणि आपल्याला प्लस किंवा मायनस इथे पाहिजे 13
वाय हा प्लस आहे. तर आपण कसं करणार आता सगळ्यात पहिले आपण 420चे आपण फॅक्टर पाडून घेऊया. तर मी 2 नी केलं तर काय मिळतं 210. 21 आहे तर मी 7 नी करते, हे झाले 30. 30 नंतर मी पुन्हा 2 नी करते, हे झाले 15. 15 नंतर 5 नी करू तर हे झाले 3 आणि 3 हे झाले 1. तर हे आपल्याला 420चे फॅक्टर मिळाले आहे. तर आपण याच्यातनं ह्याच फॅक्टरमधनं आपल्याला अशी पेअर काढायची आहे की ज्याचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला 13 मिळेल. तर पाहूया 7 2 जा 14, 14 2 जा 28. हा 28 आपल्याला भेटला आणि हा 15 भेटला. आता 28 आणि 15चा काही रिलेशन बनते आहे का? तर येस, ह्याच्यातनं सबट्रॅक्शन जर का केलं 28मधनं 15 तर आपल्याला 13 मिळू शकतात. बरोबर, म्हणजे आपली पेअर काय आहे? एक आहे 28 आणि दुसरी आहे 15. आता हा नंबर मायनस आहे आणि हा नंबर प्लस आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला 15ला मायनस करावं लागेल. म्हणजे बिगर नंबरची साईन खाली येणार आणि आपण अशा प्रकारे सॉल्व करू. चला तर मग सॉल्व करूया. इक्वल टू 35 जी फर्स्ट टर्म आहे ती ॲज इट इज राहते प्लस 28y मायनस 15y आणि मायनस 12. आता हे दोन नंबर आपण वेगवेगळे करूया. यातनं काय कॉमन निघतं? 7y मी जर का कॉमन घेतला तर इथे मला काय मिळालं? 7 5 जा 35 y ॲज इट इज आणि प्लस 4 आणि y इकडे गेला तर हा ब्रॅकेट क्लोज झाला. इथे मी मायनस कॉमन घेतला 15 आणि 12 कोणत्या टेबलमध्ये येतात? 3च्या 3 3 5 जा 15 आणि y ॲज इट इज. आता हा मायनस आहे तर हा मायनस आणि प्लस 4 इथे घ्यावं लागेल. प्लस मायनस हा मायनस झाला. अशा प्रकारे आपल्याला जो कॉमन ब्रॅकेट आहे तो आपण नेक्स्ट स्टेपमध्ये लिहूया. 5y प्लस 4चा एक कॉमन ब्रॅकेट झाला आणि काय उरला आहे? 7y मायनस 3चा एक ब्रॅकेट. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे दोन मिळाले आहेत त्याच्यापैकी एक लेंथ आहे. सो लेंथ इक्वल टू काय आहे? 5y प्लस 4 आणि ब्रेथ इक्वल टू आहे 7y मायनस 3. अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व होत आहे मुलांनो. If you understand well, then please type yes in the comment. Thank you for watching.